आज आपण उन्हाळी वाळवणामध्ये नेहमीचीच साबुदाणा बटाटा चकली न करता त्याला एक वेगळेपणा देणार आहोत. म्हणजेच काय? तर मंडळी, खानदेशात केळी भरपूर प्रमाणात होते. त्यामुळे कच्च्या केळीपासून भरपूर असे अनेक विविध पदार्थ खानदेशामध्ये बनवले जातात. आज आपण कच्च्या केळीचा वापर करून अत्यंत पौष्टिक अशी आणि अत्यंत चविष्ट अशी खुसखुशीत वर्षभर टिकणारी साबुदाणा कच्च्या केळीची चकलीची रेसिपी बघणार आहोत. रेसिपी अगदी सोपी आहे आणि केळीचा वापर केल्यामुळे पौष्टिक सुद्धा. तर नमस्कार मंडळी, मी रुचा आपणा सर्वांचे खमंग खानदेशीमध्ये मनापासून स्वागत करत आहे. तर मग सुरुवात करूया आजच्या आपल्या रेसिपीला. साबुदाणा केळ्याची चकली करण्यासाठी बघा, साबुदाणा घेतलेला आहे. आपण रोजचाच खिचडीला जो वापरतो तो साबुदाणा घेतलेला आहे. अर्धा किलो वजनी म्हणाल तर 500 ग्रॅम हा साबुदाणा आहे. तर एखादं भांडं घ्यायचं आहे. त्याचं प्रमाण आपण ठरवायसाठी, माप ठरवायसाठी त्या भांड्यात पुरेपूर अगदी काठोकाठ असा हा बसला पाहिजे साबुदाणा. तर असं भांडं आपण या ठिकाणी घेतलेलं आहे बघा. म्हणजे पाणी मोजण्यासाठी सोपं जातं. तर या ठिकाणी नेहमी मी टिप देत असते, की साबुदाणा आपण चांगल्या क्वालिटीचा, एखाद्या चांगल्या कंपनीचा घ्यावा. म्हणजे वाळवणाचा पदार्थ असतो, तो वर्षभर साठवायचा असतो. त्यासाठी भरपूर असे श्रम करावे लागतात. वेळही जातो, तर तो आपला वाया जात नाही. अर्थातच काय तर साबुदाणा छान क्वालिटीचा घ्या. तर यानंतर हा साबुदाणा आपल्याला 2 वेळा पाण्याने हलक्या हाताने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. तर हा साबुदाणा साधारणतः 1.5 लिटरच्या एका मोठ्या पातेल्यामध्ये मी ट्रान्सफर करत आहे. त्याचे कारण असे, की आपल्याला नंतर या साबुदाण्यामध्ये गरम पाणी सुद्धा घालायचे आहे. त्यामुळे भांडं या ठिकाणी आपल्याला मोठंच घ्यायचं आहे. तर आता हा साबुदाणा आपण 2 वेळा हलक्या हाताने पाण्याने धुवून घेऊया. साबुदाणा आता आपण 2 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे. त्याला थोडं लेव्हलला आणून घ्यायचं आहे आपल्याला. म्हणजे अगदी व्यवस्थित असा एक जागी त्याला सेट करून घ्यायचं आहे. त्यामध्ये आपल्याला साबुदाणा बुडेल इतकंच पाणी घालायचं आहे. जास्त एक्स्ट्रा पाणी आपल्याला यामध्ये घालायचं नाहीये. फक्त साबुदाणा बुडेल आणि तो छान मऊसूत असा भिजला जाईल आणि मोकळा-मोकळा असा भिजला जाईल, तसाच आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे. मी ज्या पद्धतीने दाखवते आहे, त्या पद्धतीनेच आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे. आता दुपारचे 3 वाजलेले आहेत आणि दुपारच्या 3 वाजेला आता हा साबुदाणा आपण भिजत घालत आहोत आणि रात्रीच्या 7 वाजेला आता आपण यामध्ये गरम पाणी टाकून घेणार आहोत. त्यामुळे हा साबुदाणा फक्त मोकळा-मोकळा होईल आणि छान मऊसूत असा भिजेल, एवढंच पाणी आपण यामध्ये घातलेलं आहे. तर झाकण ठेवून घेऊया आणि संध्याकाळी 7 वाजेला आपण पुढील कृती करून घेऊ. दुपारी 3 वाजेला आपण हा साबुदाणा भिजत घातला होता. आता संध्याकाळचे 7 वाजलेले आहे. तर 7 वाजेला आपण जर साबुदाणा चेक केला, तर बघा साबुदाणा छान असा भिजला गेलेला आहे. बघा साबुदाण्याचा अगदी कण-कण असा वेगवेगळा होत आहे आणि आपण जर प्रेस करून बघितला, तर मऊसूत असा छान असा भिजला गेलेला आहे. तर त्या साबुदाण्यामध्ये आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे. तेव्हा अगदी हलक्या हाताने आपण याला मोकळं करून घेऊयात. अगदी हलक्या हाताने बघा यांना आपण दाणा-दाणा असा याचा मोकळा करून घेतलेला आहे आणि यामध्ये आता आपल्याला अगदी उकळतं, अगदी कडक असं पाणी घालायचं आहे. तर पाणी कसं किती घालायचं आहे, तर ज्या भांड्याने आपण साबुदाणा मोजून घेतला होता, त्याच भांड्याने फुल भरून आपल्याला गरम पाणी, अगदी उकळतं पाणी यामध्ये घालून घ्यायचं आहे. उकळतं पाणी घातल्यानंतर छान असं चमच्याने ढवळून घ्यायचं आहे, म्हणजे खालपर्यंत हे उकळतं पाणी साबुदाण्याला लागलं जातं आणि हीच ती ट्रिक आहे, ज्यामुळे साबुदाण्याची चकली कुठलीही असो, साबुदाणा बटाटा चकली असो किंवा साबुदाणा केळाची चकली असो, अगदी दुप्पट-तिप्पट फुलते. त्यामुळे ही स्टेप करणे फार गरजेची आहे. यावर झाकण ठेवून आता उद्या आपण हा साबुदाणा भिजलाय का ते चेक करून बघूया. दुसऱ्या दिवशी सकाळ झालेली आहे बघा. आता सकाळी आपल्याला ह्या साबुदाण्याच्या चकल्या ज्या आहेत, त्या आपल्याला गाळून घ्यायच्या आहेत. तर साबुदाणा बघा खूप छान असा मस्त फुलून आलेला आहे. बघा अगदी छान नरम असा सॉफ्ट असा झालेला आहे. तर हा साबुदाणा आपल्याला अलगद हाताने पुन्हा मोकळा करून घ्यायचा आहे आणि एका मोठ्या पातेल्यात किंवा घमेलीत आपल्याला याला काढून घ्यायचं आहे. म्हणजे जेणेकरून आपल्याला चकलीचे मिश्रण करणे सोपे जाईल. तर खानदेश स्पेशल केळीच्या चकल्यांसाठी बघा आपण या ठिकाणी आता कच्चे केळं घेतलेले आहेत. अगदी कच्चे असे हे केळं आहेत. जर आपण याच्यातलं एखादं केळं जरी तोडून बघितलं, तरी त्याच्यातून असा चीक बाहेर निघतो. हाताला तर ते अगदी पक्के असे लागत आहेत. असेच केळे बाजारामध्ये अगदी जागोजागी मिळतात. पुण्याला, मुंबईला सगळ्या दूर अगदी हे उपलब्ध असतात आजकाल. तर या केळ्यांपासून आपण आज ही चकली करणार आहोत. तर यातील आपल्याला 6 केळं म्हणजेच अर्धा किलो प्रमाणामध्ये आपण जर साबुदाणा घेतला असेल, तर अर्धा किलो प्रमाणामध्ये आपल्याला हे केळं आज आपल्याला घ्यायचे आहेत. तर या चकलीसाठी बघा आपल्याला हे जे केळं आहे यांची नाकं काढून घ्यायची आहेत. हे केळं मी धुवून घेतलेले होते आणि 500 ग्रॅम प्रमाणामध्ये हे 6 ते 7 केळं बघा बसलेले आहेत. तर हे 6 ते 7 केळं जे आहेत आपण आता कुकरच्या एका सेपरेटरमध्ये घालून घेतली आहेत आणि आता आपण हे कुकर सेपरेटर कुकरमध्ये ठेवून त्याच्या शिट्ट्या काढून अगदी नरम अशी ही केळं शिजवून घेणार आहोत. तर सगळ्या केळ्यांची नाकं काढून घ्यायची आहेत. कुकरमध्ये भरपूर असं पाणी खाली घेतलेलं आहे. त्यामध्ये आता हे केळं आपण शिजवून घेऊयात. कुकरच्या साधारणतः 9 ते 10 शिट्ट्या काढायच्या आहेत. तेव्हा हे केळं अगदी मऊसूत असे छान असे शिजले जातात. तर कुकर लावून घेऊयात आणि शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. कुकरची संपूर्णपणे प्रेशर केल्यानंतर
कुकर थोडा थंड झाल्यानंतर बघा आपण यातले केळं काढून घेतलेले आहे. केळं आता बऱ्यापैकी गरम कोमट असे आहेत. तर या स्टेजलाच आपल्याला हे किसून घ्यायचे आहेत. बघा, अख्खेच केळं मी या ठिकाणी ठेवलेले आहेत. त्याचे तुकडे केलेले नाही. कारण असं की आपल्याला हे किसून घ्यायचे आहे. त्यामुळे शक्यतो आपण अख्खेच केळं उकडायला घालायचे आहेत. तर बघा या ठिकाणी किसणी घेतलेली आहे आणि किसणीवर सालं काढून आपण हे जे केळं आहेत ते कोमट असतानाच आपण यांना किसून घेणार आहोत. म्हणजे किसून घेतल्यानंतर काय होतं, की याचे अगदी तुकडे राहत नाही आणि चकली गाळण्यासाठी अजिबात प्रॉब्लेम येत नाही. यासाठी किसून घेण्याची प्रक्रिया करणे फार आवश्यक आहे. आपले सगळे केळं बघा या ठिकाणी किसून रेडी झालेले आहे. ज्याप्रमाणे बटाट्याचा लगदा दिसतो त्याचप्रमाणे हा केळांचा लगदा देखील आता आपला छान असा एक संच तयार झालेला आहे. तर सगळा साबुदाणा आपण आता एका मोठ्या पातेल्यामध्ये काढून घेतलेला आहे. त्यामध्ये आता आपण हे चकल्यांचं मिश्रण तयार करणार आहोत. तर त्यामध्ये हा तयार केलेला जो लगदा आहे, जो केळी आपण किसून घेतले होते ते घालून घ्यायचं आहे. चकली आता अधिक चविष्ट होण्यासाठी आपण त्यामध्ये पिवळे तिखट घातलेले आहे. आपण याऐवजी हिरव्या मिरच्यांची पेस्ट देखील घालू शकता. पुढे मी जिरं थोडंसं भरडून घेतलं आहे. यामुळे चकलीची चव खूप छान अशी लागते. तर साधारणतः 1 टेबलस्पून आपण जिऱ्याची भरड घातलेली आहे. 2 चमचे साधारणतः आपण यामध्ये सेंधव मीठ घातलेलं आहे. तर आता सगळं आपण हे एकजीव करून घ्यायचं आहे. मीठ, तिखट जे काही कमी वाटेल, थोडं चव घेऊन बघायची आणि त्यानुसार ते आपण टाकून घ्यायचं आहे. सगळे चकलीचे मिश्रण आपले छानपैकी एकजीव झालेले आहेत. याच्या आता आपण चकल्या पाडायला घेऊयात. चकला पाडण्यासाठी बघा खाली चादर घेतलेली आहे आणि त्यावर प्लास्टिकचा कागद अंथरून घेतलेला आहे. माझ्याकडे या पद्धतीचा अंजलीचा साचा आहे. त्या अंजली साच्याला मी आता खाली चकल्यांची गाळणी लावून घेतलेली आहे. त्यामध्ये आता आपण तयार केलेलं जे मिश्रण आहे चकल्यांचं, ते घालून घेऊया. चकल्यांचा साचा लावून घ्यायचा आहे आणि चकल्या पाडायला घ्यायच्या आहेत आता. चकल्या गाळून घेऊ. तर बघा अगदी छान अशा चकल्या पाडल्या जात आहे आपल्या. कुठेही या चकल्यांचे तुकडे पडत नाहीये. म्हणजे मिश्रण आपले अगदी छान असे झालेले आहे. केळी असल्यामुळे याचा रंग जो आहे चकल्यांचा तो थोडासा तपकिरी रंगाचा या ठिकाणी आलेला आहे. अगदी छान अशा चकल्या आपल्या पडल्या जात आहेत. तर ह्या चकल्या आता आपल्या कडकडीत उन्हामुळे 2 ते 3 दिवस वाळवून घ्यायच्या आहेत. बघा किती सुरेख अशा मस्त सगळ्या चकल्या आपल्या पाडून झालेल्या आहेत. काही ठिकाणी मी स्टिक्स देखील टाकून घेतलेल्या आहे. म्हणजे स्टिक्स घेऊन सुद्धा मुलं हातामध्ये खाऊ शकतात म्हणून या लांब-लांब अशा आकाराच्या मी कुरकुरेसारख्या स्टिक्स देखील टाकून घेतलेल्या आहे. एक 7 ते 8 तासानंतर जेव्हा वरचा पापुद्रा आपला वाढला जातो, तेव्हा ह्या चकल्या उलट्या करायच्यात आणि त्यानंतर त्या दुसऱ्या बाजूने देखील होऊ द्यायच्या. अशा 2 दिवस उन्हामध्ये कडकडीत वाळवून घ्यायच्या आहेत. सगळ्या चकल्या ज्या आहेत, त्या मस्त आपण अशा कडकडीत अशा वाळवून घेतलेल्या आहेत. साधारणतः 3 ते 4 दिवस मी यांना ऊन दाखवून घेतलेलं आहे. अगदी कडकडीत अशा वाळलेल्या आहेत. आता ह्या चकल्या ज्या आहेत, त्या आपल्याला मस्त अशा टोपलंभर अशा छान तयार झालेला आहे. रंग याचा कच्च्या केळीमुळे थोडासा तपकिरीसर असा येतो. पण चवीला इतक्या भन्नाट लागतात ना मंडळी, की यापुढे बटाटा चकली सुद्धा फिकी पडते. इतक्या छान ह्या लागतात. चकल्या बघा आता आपण तळून घेऊयात. बघा अगदी छान अशा चकल्या आपण गरम तेलावर टाकून घेतलेल्या आहे आणि अगदी पटकनच ह्या चकल्या फुलल्या जातात. किती छान आणि सुरेख रंगाच्या आणि अगदी दुप्पट-तिप्पट ह्या चकल्या फुलून रेडी होतात. दाणा दाणा साबुदाण्याचा छान असा फुलला जातो आणि चवीला तर अगदी एक नंबर मस्त अशा लागतात. बघा किती सुरेख अशा आपल्या ह्या चकल्या झालेल्या आहेत. तर आता ह्या स्टिक्स केलेल्या देखील मी तुम्हाला तळून दाखवते. एक-एक स्टिक देखील पकडून आपण मुलांच्या हातामध्ये देऊ शकता. छान असे ह्या स्टिक्स देखील चवीला मस्त लागतात आणि शिवाय गाळायला देखील ह्या सोप्या आहेत. अगदी ज्यांना वेळ नाही, घाईची वेळ आहे, ते फटाफट स्टिक्स टाकून पटापट अशा चकल्यांसारख्या स्टिक्स गाळू शकतात. बघा अगदी त्यासुद्धा मस्त अशा फुललेल्या आहेत. बघा आपल्या चकलीचा आकार अगदी दुपटी-तिपटीने ही जी चकली आहे, ती छान फुलून येते. कच्च्या केळीचा वापर करून तयार केलेली ही साबुदाणा कच्च्या केळीची चकली मस्त टोपलीभर अशी तयार झालेली आहे. काही चकल्या आपण ह्यातल्या तळून घेतलेल्या आहेत. बघा किती छान अशा फुलून आलेल्या आहेत. रंग देखील खूप सुरेख असा ह्यांचा आलेला आहे. तर त्यातली एक चकली मी तुम्हाला तोडून दाखवते. अगदी हलकी-फुलकी आणि खुसखुशीत अशी ही चकली तयार होते. अजिबात ही कुठेही तेलकट झालेली नाही आणि आतपर्यंत अगदी छान अशी ही तळली जाते. लगेचच ह्या चकल्या तळून रेडी होतात. आणि तेलाच्या एकही थेंबाचा वापर न केल्यामुळे 2 ते 3 वर्ष सहज टिकते, अजिबात खराब होत नाही. खानदेशामध्ये कच्च्या केळीचा उपयोग करून बरेच पदार्थ बनवले जातात. त्यापैकीच हा एक. तुम्ही सुद्धा या उन्हाळी वाळवणामध्ये यावर्षी ही रेसिपी जरूर ट्राय करून बघा. रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा, शेअर करा, तसेच हाईप करा म्हणजे माझी रेसिपी पुढे जाण्यास मदत होईल. माझ्या चॅनल खमंग खानदेशीला सबस्क्राईब केले नसेल, तर नक्की सबस्क्राईब करा.
तसेच बेल आयकॉन प्रेस करा. म्हणजे माझ्या सर्व रेसिपीज तुमच्याकडे सर्वप्रथम पोहोचतील. अशाच मस्त-मस्त अस्सल खानदेशी रेसिपीज घेऊन पुन्हा भेटूया खमंग खानदेशीच्या पुढील भागामध्ये. धन्यवाद.